सो फायनली आमचा शूट संपलेला आहे आणि संपला नाही संपला मला पाऊस आला हे बघा प्लॅन आमचे शूटवाले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोशन भोयर आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर विषय असा आहे की आज JHKचा नारळी पौर्णिमेचा शूट आहे. तर आम्ही आज शूटचं मी असं ठरवलं आहे की आज ब्लॉग शूट करणार आहे. तर त्यामागची पाठची धमाल मस्ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे कसा असतोय. तर चला डायरेक्ट तिथंच भेटू. आता आमच्या पोरी येणार आहेत तयारी करून. त्या आल्यावर डायरेक्ट जेटीवर जाऊ आणि तिथं आपण शूटची मजा करू. तिथं काय होतोय ते सगळं शूट करू. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर डायरेक्ट तिथंच भेटू. तर फायनली आमची टीम पोहोचलेली आहे इथं आणि बघा किती सुंदर दिसतात सगळेजणी. अजून दोघी जणी आहेत यायच्या, मुग्धा आणि काय नाव गुंजन. आता आमची मजा धमाल मस्ती आम्ही तुम्हाला दाखवणार आमच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही एन्जॉय करा. लेट्स सी. डायरेक्ट आता आपण जेटीवर भेटू. बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया. काय सुंदर दिसतात सगळेजणी. चला तर आता डायरेक्ट जेटीवर भेटू. आणि आमचे दादा आमचे सपोर्ट करतात आम्हाला जाम, म्हणजे दृष्टीचे पप्पा आहेत. दृष्टी पप्पा आहेत ना. तर आमचा अजून एक माणूस इथं पोचलेला आहे. हाय मुग्धा. आणि आमचा अजून एक, तर बघा रस्त्यात मेकअप चालू आहे आमचे माणसाचा. त्यांची मम्मी आणि पप्पा आणि रस्त्यात मेकअप करतात, रस्त्यात पोरीचा बघा. तर मग कसं वाटतंय दृष्टी कोळी लुक मध्ये, कसं वाटतंय? अन्वी तर प्रॉपर कोळीच आहे, तिला बोलून का पाहतात नाही. आणि महिमा म्हात्रे आगरी कोळी, आम्ही सगळेजण सेमच आहोत. कसं वाटतंय कोळी लुक करून? तर फायनली आम्ही आमच्या प्लेसवर पोहोचलेलो, म्हणजे आमच्या करंजच्या जेटीवर. तुम्हाला दाखवतो करंजच्या जेटी कशी कसं वाटते. तर चला आता आम्ही शूट आता सुरुवात करतो. तर बघू कसं होतं शूट. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. आणि आमचे सर आता कोरोग्राफर रवी सर, आमचे कोरोग्राफर JHKचे. आता आम्ही रीलला सुरुवात करतोय. आमची आता प्रॅक्टिस चालू आहे. चांगला करायचा आहे डान्स. चांगला कशी होता आमचे डेली चुकणारा माणूस. आणि व्ह्यू बघा इथला आमच्या करंजच्या चिट्टीचा. तिथं पण शूट चालू आहे काहीतरी नारळी पौर्णिमेचा. सगळेजण शूटला येतात संध्याकाळ. आमचे सर हाफ पॅन्टवर आलेत शूटसाठी. आणि मुग्धाला बाहेर काढली सरांनी शूट मधून. सर कसं वाटते आपला शूटचा? आमच्या मम्मीचा सपोर्ट बघा पोरीला. पण पोरं आमची डान्स नीट करत. तिला खांदे ना हलवता नाही. कसे हलवतात? कर तू हलव. कर बाबू आता कर. घाबराचं एक्सप्रेशन आहे तुम्हाला दाखवतो. रीलचा घाबराचा कसं घाबरायचं रीलमध्ये. घाबराचं एक्सप्रेशन कसं आहे सांग लवकर. नीट कर. कसं घाबरता तू? कशी घाबरतेस? घाबराचं एक्सप्रेशन बघा. घाबराचं एक्सप्रेशन कसं आहे रीलमध्ये. तिला काय भारीच करतो. आणि आम्ही फर्स्ट रील आता शूट करतोय. पण आमची पोरं तर जामत डान्स चुकतात. दादा काय मुग्धा तिलातून साप कसा निघतोय बाहेर, तशी महिमा आता बाहेर निघेल. आता मग कसं वाटतंय रील करून. आणि आमची फर्स्ट रील झालेली आहे. त्याचा आता बी रोल चालू आहे. तुम्हाला दाखवतोय सक्सेसफुली डन झाले. तरी पण चुकलेत थोडे, तरी पण तुम्हाला दाखवतोय. बी रोल चालू आहे तुमच्या रीलचे. आता बी रोल चालू झालेत. तरी पण बघा बी रोल कसे असतात तुम्हाला दाखवतो. तुमचे बी रोल समजवतात त्यांना. बी रोल चालू आहेत. अरे केस अटकली. सांग काय अटकलाय? निघली बघा. एका रीलच्या पाठची मेहनत बघा. आणि मुग्धाची नथ पडली. मुग्धा घाबरतेस किती? नाही उडणार. कर बिंदास बस खाली. घाबरू नको.
तिथे मध्ये स्ट्रगल चालू आहे महिमा त्याच्यावर पाठव अजूनपर्यंत. बस येस खाली होत त्याच्यावर टच कर. हिपहॉपची पोच दे, हिपहॉपची पोच दे. माय गॉड. आणि फायनली आमची पहिली रील झालेली आहे. एकदा डन विथ द बी रोल. नक्की ना, नक्की ही झाली ना. कॉपी आहे, ही कॉपी कट आहे, मला कॉपी करते. ही पहिली रील तर झालेली आहे. तुम्ही बघा ब्लॉगमध्ये काय पहिले एक रीलसाठी किती शूट म्हणजे शॉट घेतात ते तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये. हो नक्की नक्की एकदम भारी वाटते. चला तर आता सेकंड रील आपण शूट करू. सर आता प्लॅन करतायत. सर आता प्लॅन करतात दुसरं शूटचा. तर बघू या रीलला काय वाट लावतात, चांगला करतात. सेकंड रीलची प्रॅक्टिस म्हणजे सेट नव्हती केली तर सर आता सेट करतात आणि मला माहिती आहे 100% सेकंड रील आत्ता सर बसवतात. वाट नको लावू, चांगला करा. आणि ह्यांना दोघींना होय तुम्हाला दोघींना बाहेर काढले सरांनी सेकंड रीलला. काय बोल डान्स नाही तुला? ती अशी बोलते का मला डान्स नाहीत म्हणून सरांनी आम्हाला का काढली तुला सेकंड रीलमधून? हां काय मग कॉम्पिटिशनला कोण उतरते, तू कमी? मग डान्स नाही तसं बोलतेस. तुला डान्स येते काय? हां मग आत्ता शिकवतात ना सर. चालेल चालेल. तर चला आपण सेकंड रीलची आता प्रॅक्टिस बघूया. तिथे चालू आहे पाठी. झाली सेकंड रील शिकून पण झालेली आहे आणि आता शूटला रेडी करतोय. बघा बघा प्रॅक्टिस चालू आहे. रीलला आता चालू करतोय. चांगला कर. इथं येऊन जर रील शिकशिव ना तर असंच होईल तुम्हाला. येऊनच शिकवलंय सरांनी. हां मग तेच बोलते म्हणून तुम्ही तिघी जणी पण वाट लावता. आता नीट करा. बेस्ट ऑफ लक. आणि फायनली सेकंड रील पण आमची झालेली आहे. कसं वाटलं सेकंड रील करून? मस्त. आणि आता इथं शिकला आणि लगेच रील शूट केलेला आहे. बरं वाटलं पण पहिल्या चुकत होते जाम. चला आता अजून एक रील आहे, अजून एक रील शूट करू. होय झाली सेकंड रील. हा झाले. कोण चुकत होतं जास्त? सगळे सगळे. सर काय बोलतात त्याच्यावर लक्ष द्या. सगळे नको करू. सरांनी बाहेर काढली रील मधून. सरांनी रील मधून बाहेर काढली. का बाहेर काढली सांग, लवकर सांग. कुठल्या सॉंगचा? रेडी आहात का तिसऱ्या शूटला? आता कुठला सॉंग आहे नाही माहिती. तर बघा आता तिसरा शूटसाठी रेडी आहेत आणि थकलेत बिचारे, पाणी पितात. तुमचं नशीब आहे ऊन नाही, आता सगळी जण काले पडले असं माझ्यासारखं. तर आता तिसरा व्हिडिओ शूट चालू आहे. 2 झालेले आहेत पूर्ण सक्सेसफुली डन. तर आता तिसरा चालू आहे आणि सर त्यांना सांगत आहे काय करतोस? हा दमला नको. थँक्यू. आता स्लो करा. बंदिराल आणि ब्लॅक म्युझिकला वरती या. ते रडतस का मग? तू त्रास देतात. मी नाही त्रास देत. गप्रा. हिला डान्स नाही येत. हिला डान्स येत नाही. हिला उचला ना फेका तिथं बाहेर. सो फायनली आमचा शूट संपलेला आहे. आणि संपला नाही संपला. मला वाटते आज आम्ही इथं 15-16 तरी व्हिडिओ काढून जाऊ नारळी पौर्णिमेचे. पुढच्या वर्षी पण नारळी पौर्णिमा आम्ही याच व्हिडिओ टाकू. एवढे व्हिडिओ काढतात नारळी पौर्णिमेच्या. जाम जोरात पाऊस आला इथं बघा पाठी. जाम जोरात पाऊस आला आणि सगळी जण आता पडणार आहेत. मला माझे मेकअप आता सगळे जाणार आहेत. सगळ्यांच्या मेकअप आता गायब होणार आहेत. मग महिमा आता सांग आता मेकअप नाही गायब होणार तुझी. आता पाऊस किती आला बघ. बघा आमची शूटवाली सगळे पळाले. पाऊस आला मला. पाऊस आला हे बघा प्लॅन. आमची शूटवाले अंधेरी संपला गाणं सगळा. कापशीर बिपशीर.
तुमचं 3, 2, 1 go. बंदर 3, 2, 1 बंदर कशी खाली बसतो दाखव बस एकदा आणि फायनली आमचा शूट झालेला आहे संपलेला आहे आणि कंटाळलीत आता आणि जेवल्यात पण आता जाऊन आम्हाला जेवायचं आहे. काय बनवणार आता? पास्ता. तर आता जाऊन घरी पास्ता बनवू आणि शूट तर संपलेला आहे. चला तर डायरेक्ट घरी भेटू. बाय बाय. वर्षाने अजून आंघोळ केलेलं ना, आता ब्रश करते. वाजले बघा किती. 4:30. हा टाइम आहे का? टाइम आहे आता पास्ता खायचं ते पण म्हणून. तर आम्ही आता फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि शूट संपलेला आहे. आणि आता त्यांचं चेहरे बघा, सगळ्यांचे तोंड बघा, तोंड हे बघा. मगाशी किती मस्त दिसत होते ना, आता बघा. आता पण मस्त. चल ठीक आहे असू दे. आता सगळ्यांना भूक लागलेली आहे. त्यांनी कोक आणलेला आहे, डाईट कोक. आणि आता काय करायचं आपल्याला? पास्ता. आणि आता आम्ही पास्ता बनवणार आहे. तरी रेसिपी कोण करते काय माहिती, बघा. फक्त आम्ही आता पास्ता बनवतो. रेडीमेड वाला नाही बनवत आपण, स्क्रॅच चांगला बनवतो ना पास्ता. हा तर आता पास्ता बनवण्यासाठी आम्ही तयारी करतोय. कांदा वगैरे कापतोय. चला स्टार्ट करायचं का पास्ता बनवायला? खोलून द्या चला. सर, आवाज आला पाहिजे. आला त्याची तयारी केलेली आहे आणि महिमा आता कांदा कट करतोय. बघूया आतमध्ये काय चाललंय यांचा. आणि काय कटिंग केलं? कॅप्सिकम, कांदा महिमाने कट केलाय आणि हे दोघं खात होते फक्त. काय करतात? मक्का. ह्याच्यात खरंच 0 शुगर असते का सांगा. पास्ता ह्याच्यात टाकलेला आहे आणि सगळा कटिंग झालेला आहे टोटली. काय करायचं पास्त्यामध्ये आदरी पांढरी गादरी काय करतात. पास्ता होईल ना, तर बघूया प्रोसेसिंगमध्ये. सांगतो तुम्हाला कसा होते पास्ता, नंतर तुम्हाला दाखवते त्याचं टेक्स्चर काय आहे. आणि महिमा खरंच चांगला बनवेल असं वाटतं, कारण तिला सगळं यायचं आहे. आता पास्ता बॉईल करायला टाकलेला आहे आणि आता बटर पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. मी तुला इंटरप्ट नाही करत, पण मला हे mix एवढा करायला- बटर टाकलाय तिने त्या मला mix हेल्पसाठी. काय मिक्स करायला हे काय तर आणि पहिला आम्ही टाकणार आहोत कांदा, नंतर टाकणार आहोत कॅप्सिकम. काय शिमला. आणि आम्ही टाकलेला शिमला. नंतर आम्ही टाकलेला आहे भोंड. काय? मक्का, आमच्या भाषेत भोंड. आणि इथं उभाला आलं याला आणि इथं ठिकाला आलं. छान मेकिंग करतोय. बनवलाच नाही. ब्लॉग कसा होईल माहिती नाही, पण मजा येईल ब्लॉगला. बघा किती छान कलर आलाय. दूध साडलेलं आहे आता. बंद कर, बंद कर. हे बघा खाली पण उडून दाखवतो. फायनली आपला पास्ता रेडी झाला आहे, तुम्हाला दाखवतोय. 3, 2, 1 हो. पास्ता इज रेडी. आणि महिमा आणि तिघींनी मिळून बनवलेला आहे आणि मी फक्त खायला आहे. बघा मेकिंग बघा. चला आता खाऊया पटपट. हे खाऊन बघा कसं वाटतंय. लवकर लवकर तिघींनी पण. आणि हावऱ्यासारख्या बसल्यात खायला. याने सर्वात पहिले खायच्या अगोदर टेस्ट केलंय. कसा आहे टेस्ट? लवकर सांग. कसं आहे? खोटा रिव्ह्यू देते. कसं आहे खरं सांग. आणि खरंच चांगला झाला आहे पास्ता. मी पण खाऊन बघितला. नाही मी पहिलाच खाऊन बघितला. चांगला झाला. हिनी बनवलाय महिमानी. तर चला आता आम्ही पास्ता एन्जॉय करतो. बाय बाय. तर अशा प्रकारे आमचा पास्ता पण खाऊन झालेला आहे आणि आमचं शूट पण संपलेलं आहे. तर आमच्या रील्स येणार आहेत उद्या परवा कधी पण येतील, पण ते नक्की जाऊन आमच्या इंस्टाग्रामला व्हिजिट करा. JHK21 थ्रू आमच्या इंस्टाचा ID आहे.
लिंक आपण तू हसून घे लिंक हसून आपण घे. डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. आम्ही लिंक टाकणार आहोत आणि ब्लॉग येईल का नाही मला नाही माहिती हा लेट पण येऊ शकते. फक्त तुम्ही आमच्या इन्स्टाला व्हिजिट करा. JHK21 आमचा पेज आहे त्याला. आणि आमच्या भरपूर रील्स आहेत. आमच्या रील्सला सपोर्ट करा आणि चांगले चांगले आज पण चांगले रील्स बनवले आहेत. आमच्या रवी सरांची नेहमीची मेहनत असतोय. रवी सर आमचे कोरिओग्राफर आहेत आणि रोहन सर पण आहेत. पण तुम्ही आमच्या रील्स बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण नक्की सांगा की कसं वाटतं. आणि आमच्या इथला करंजा व्ह्यूज कसा वाटते तुम्हाला ते पण सांगा. व्ह्यूज नाही व्ह्यू करंजा व्ह्यू हां ते पण सांगा. आणि JHK फॉलो करा. हां JHK ला नक्की फॉलो करा. आणि माझ्या पण चॅनल ते जाऊ दे. कट करा ये नाही चाहिए हमको. ओके ओके. हां हे कट करा आणि हां तर मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. बघा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि अजून काय काय केले पाहिजे तुम्ही पण आम्हाला सांगा की अशी रील्स तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता. आम्ही करू शकता त्या सॉन्गवर पण रील्स. तर धन्यवाद. चला बाय बाय. बाय.